आपण काय 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 म्हणले? विषय आहे. केडी परिवारावरती आपलं पहिल्यापासून प्रेम आहे, विश्वास आहे. त्याच्यामुळं कोणाच्या अफवांना बळी न पडता म्हटलं प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे जाऊन बघायची हा. आणि मगच डिसिजन घ्यायचा. कोणाच्या सांगण्यावरती नाही विश्वास ठेवायचा. म्हणून मग रात्री आलो होतो मी बघायला. आता तुम्हाला इथं परिस्थिती जाणवली असेल, ग्राहकांचं सुद्धा डिमांड चांगला आहे हो, हो. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणी मध्यस्थी काहीतरी अफवा सोडून इकडं माल टाका तिकडं माल टाका हे करत असताना मी तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आवाहन केलं की पहिल्यांदा तुम्ही स्वतः नजरेने पहा आणि नंतर मालाचं आपलं एवढं लहान लेकरा सारखं सांभाळलेलं आहे त्याचं डिसिजन घ्या. हो, भले ते हो. जाग्यावर द्या, इतर मार्केटला पाठवा किंवा आमच्याकडे पाठवा. मी म्हणणार नाही की आमच्याकडेच पाठवा, पण आपले ह्या वर्षी एक तर नुकसान झालंय एवढं जबरदस्त की गारपिटीने ठोकले, कळी सेटिंग झालेली नाही. आणि तुमची व्हिडिओ मी प्रसारित केली होती पाठीमागे की तो बहिरा पक्षी आलेला आहे. हा हो, हो. डिसेंबर मध्ये का जानेवारी मध्ये आला होता परदेशातून, हो, ऑक्टोबरला आला होता. ऑक्टोबरला. हो, त्या पक्ष्यांनी आपल्याला हैराण केलं, मधमाशी खाऊन टाकायचा. हो, आणि ह्याच्या परिस्थितीमध्ये आपण आता सावध राहिलं पाहिजे. भले तो हो, जाग्यावर द्या किंवा इतर मार्केटला पाठवा किंवा आमच्या नाशिक मार्केटला पाठवा किंवा पुणे मार्केटला पाठवा, पण मोकळं आलं पाहिजे. हो, हो, हे माझं सातत्यानं आव्हान ह्यासाठीच राहील की आज शेतकरी भयभीत झालेला आहे आणि कोणी काही अफवा पसरवतोय. हो, हो. बरोबर आहे का नाही? हां, मग तेच ना. मग आमचा पूर्ण विश्वास आहे, की केडी साहेबांचं असं होणार नाही. हा. कुणी काही जरी म्हटलं तरी म्हटलं आपण प्रत्यक्ष जाऊन पाहूया हा. आणि सरांना भेटू आणि मगच काय ते डिसिजन घेऊया आपण. कारण मा- माल आता पिकायला सुरुवात झालेली आहे. अजून एक 10-15 दिवसांनी माल तयार होईल आपला. म्हणजे आज 14 मे आहे. तुम्ही आज हो, रात्री 13 मेला इथं आला पुण्यामध्ये हो, हो, आणि आज संपूर्ण मार्केट पाहिलं. हो, तर त्यात तुमचं समाधान झालं की स्वतः मी पुण्याला आलोय आणि हो, मला अजून एक 10-15 दिवसांनी माल काढायचा आहे. हे हो, वातावरण समजून घेतलं. कारण कवळं काचं लोक आणून जे नुकसान करून घेणार आहे, तुम्ही आज उलट सांगितलेलं की हलका हलका काढा. हो, चांगले हो, पाठीमागे ठेवा. हो, कुठेही परिस्थिती अशी लगेच माल येण्याची नाहीये आणि घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाहीये. हो, हो. मग आता तुम्ही आज मार्केटला आलाय, पण जे आलेले नाहीयेत, अशा शेतकऱ्यांच्या मनात ज्या भीती आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी भूलथापांना बळी पडलं नाही पाहिजे हां. आणि एकदा स्वतः मार्केटला येऊन पाहणी केली पाहिजे, की काय चाललंय मार्केटमध्ये. हां. हां, कारण कसं असतंय एक आपली मराठीमध्ये म्हण आहे, हां. "ईतभर लाकडाची हातभल दलते." ही तर परिस्थिती काय आहे, इथलं सिच्युएशन काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि मगच डिसिजन घेतलं पाहिजे. हां. कारण सांगणारा सगळं 100% अ, खरं सांगतोय असं पण होत नाही ना. बरोबर आहे. हां, कारण त्याचा तो फायदा तोटा बघूनच तो एखाद्याबद्दल मत व्यक्त करत असतो, सांगत असतो. त्याला ज्याचं कमिशन मिळतंय त्याच्याकडेच ते वाह करून सांगणार माल पाठवा. बरोबर आहे. आपण जेव्हा इथे येऊन बघेल की बाबा मार्केट चालू आहे, हां. सुरळीतपणे पेमेंट करायचं चालू आहे, तेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील ना. बरोबर आहे. हां, हं, हं, ते हं. त्याच्यासाठीच मग मला खात्री होती की असं काही नसणार हां, 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 हां. आणि म्हणून आलो बघायला, बघितलं तर हं. चालू मार्केट सद्यस्थितीत चालू आहे हां. आणि काय असं वाटलं नाही की बाबा बंद पडलंय हे. ज्या पद्धतीनं लोकं अपप्रचार करतात तसं काही वाटत नाही. मुळात डाळिंब यार्डच्या ह्याच्यामध्ये काही इथं विषय चालले होते मार्केटमधले जागेच्या अभावी. म्हणून आपण थोडंसं थांबलेलो होतो. परंतु आता आवक वाढलेली आहे आणि प्रशासनानं सुद्धा शेतकऱ्यांची काळजी घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे हे प्रशासनाची काळजी आहे. शेतकऱ्यांनी बिनधास्त शेतीत पिकवलेला माल तो कोणताही असू द्या मार्केट यार्डपर्यंत आणला पाहिजे. आणि म्हणून हो, आता प्रशासनानं योग्य तो शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेत असताना आणि कुणी काय प्रचार कुठल्या आमिषापोटी करत असताना आपण भूलथापांना बळी पडू नये, ही तुमची भावना आज रात्री येऊन तुम्ही सकाळपर्यंत थांबल्यानंतर तुमची झाली. हो, हो, बरोबर. आज तुम्हाला पंढरपूर मार्केट शेजारी असताना तुम्ही सोलापूर जिल्ह्यातले अनेक मार्केट शेजारी असताना पार आमच्याकडे पुण्यापर्यंत येताय. हो, हो, हां. असो मी तर उलट म्हणेन शेजारच्या मार्केटला पण तुम्ही गेलं पाहिजे किंवा इतर मार्केटला पण आपण पाहिलं पाहिजे किंवा सगळेच पुण्यात माल विकला जाणार नाही पूर्ण महाराष्ट्रातला. अ, तो तो हो, जागेवर पण हो, जाणार आहे. हो, जागेवर हो, पण जाणार आहे. पण ह्या वर्षी आपल्याला फसायचं नाही. हो, हो, कारण हेच वर्ष आता आपल्याला फायद्याचं पुढच्या वर्षी लागवडी जास्त आहेत. म्हणजे लागवडी 2 वर्षात जास्त झाली माल पण जास्त येणार आहे. हो, हो, हं. त्यामुळे काळजी करू नका. महिन्यानी बिनधास्त मला व्हिडिओ पाहत जा. आजपासून तर रोज व्हिडिओ चालू केलेले आहेत आपण. हो, हो. तेच तुम्हाला विनंती होती की आता आजपासून व्हिडिओ अपडेट करा. हो, म्हणजे नक्की, आम्हाला नक्की. रोजच्या रोज मार्केटची स्थिती कळेल नक्की. आणि त्यावरून मग बांधावरती द्यायचा का आपल्याकडे मार्केटिंग करायचं हे पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना समजून जाईल मग.
नक्की, नक्की, नक्की. तुम्ही काळजी करू हो. नका. कारण मधल्या काळात आपल्या व्हिडिओ आपण थोड्याशा महाराष्ट्रात माल नव्हते म्हणून थांबवल्या होत्या. बऱ्याच जणांचे फोन यायला लागले. म्हणून परवा दिवशी 9 मेला आपण नाशिकचं उद्घाटन केलं त्या मार्केटला आणि इथलंही आता नियमित माल चालू झाल्यामुळं आता दररोज व्हिडिओ येतील. तुम्ही चेक करा. माझ्याकडे माल आणा हे मी वाक्य कधी बोललो नाही आणि बोलणारही नाही. फक्त आपला बांधाव देताना सुद्धा नुकसान नाही झालं पाहिजे. इतर मार्केटला जाताना नुकसान नाही झालं पाहिजे. पुणे, नाशिकला आलो तरी नुकसान नाही झालं पाहिजे. हो, समोरासमोर बोली आहे. तिथं कुणीतरी येणार, मागं काहीतरी मागणार, शेतकऱ्याला निगेटिव्ह करणार, रेट पाडणार हां. आणि शेतकरी वर्षातून एकदा बाग पिकवत असतो. तो काय बारमाही मार्केटमध्ये नसतो ना. हां, 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 हां. त्यामुळे त्याला पिकवता येतं पण विकता येत नाही. अशा परिस्थितीत आम्हाला तुमचाच एक मोठा आधार असतो ना रेटच्या बाबतीत माहिती खरी कळण्याचा. हं, 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 हं. त्यामुळं इथं येऊन बघितलं की दूध का दूध, पाणी का पाणी होत आहे म्हणून. बरोबर आहे. शेवट कसं आहे, हे हृदयात जे स्थान निर्माण झालेलं आहे, ते कुणी हटवू शकणार नाही आणि जे काय हटवण्याचा प्रयत्न कुणी मधल्यानी केला, तोही होणार नाही. त्यामुळं आज तुम्ही काही अफवा उडतायत, ह्या सगळ्या चेक करण्यासाठी इथपर्यंत आलात. मला खूप बरं वाटलं आणि हे बऱ्याच शेतकऱ्यांनी आहे ना, जागरूक राहिलं पाहिजे आणि यावर्षी सुद्धा आपल्याला जे नुकसानीपासून आपल्याला वाचायचे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. एवढंच मी सांगेल तुम्हाला. हो, हो. हं. ठीक आहे साहेब. हो, 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 हो.